शांत समजल्या जाणाऱ्या बार्शी शहरात गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी डोके वर काढत अक्षरशः धुमाकूळ घालत एका 86 वर्षीय निरपराध वृद्धाची दुचाकी भर रस्त्यात फोडल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। नाईकवाडी प्लॉट परिसरातील रहिवासी महादेव दत्तू मोहिते वय वर्ष 86 हे कामानिमित्त घराबाहेर पडले होते। शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका हॉस्पिटल समोर त्यांनी आपली दुचाकी पार्क करून भाजी खरेदीसाठी गेले असताना काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादाचे रूपांतर उघड दहशतीत झाले आणि संबंधितांनी रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड सुरू केली। दुर्दैवाने या हुल्लडबाजांच्या रागाचा फटका मोहिते यांच्या दुचाकीला बसला। कोणताही संबंध नसताना त्यांच्या वाहनाची अक्षरशः तोडफोड करण्यात आली आहे। ज्या वयात माणसाला आधार, सुरक्षितता आणि सन्मानाची अपेक्षा असते त्या वयात एका ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारे गुंडशाहीचा सामना करावा लागणे अत्यंत लाजिरवाणे आणि धक्कादायक आहे। ही घटना शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी घडली, त्यामुळे पोलिसांची गस्त, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुंडांवरील नियंत्रण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस प्रशासनाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोपींची ओळख पटवावी आणि त्यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी।